तर तुम्ही तुमच्या पार्टनरला 100% शारीरिक सुख देता का? तुम्हाला तुमच्या पार्टनरला 100% सुख देणं आणि आपलं इरेक्शन झालं, इन्सर्ट केलं, मागं पुढे स्ट्रोकिंग केलं. मित्रांनो, तुम्ही तुमच्या पार्टनरला 100% शारीरिक सुख देता का? जर देत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन, सेक्स एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला जर चांगले आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करण्याची मी तुम्हाला नेहमी या व्हिडिओद्वारा विनंती करत असतो. त्याचं एकच कारण असतं की तुमच्या एका शेअरिंगमुळं जर कोणाचं लैंगिक आयुष्य जर चांगलं होत असेल तर नक्कीच ते बेनिफिशियल काम तुमच्या हातातून पण घडू शकतं. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की खरोखर तुम्ही जर विचार केला तर तुम्ही तुमच्या पार्टनरला 100% शारीरिक सुख देता का? हा एक नक्कीच तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारलाच पाहिजे. कारण की जर तुम्ही 100% जर तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देत नसाल तर नक्कीच कुठं ना कुठं तुमच्या नात्यामध्ये दुरावा पण येऊ शकतो. आणि तुमच्या नात्यातली जवळीक येण्यासाठी किंवा भावनिक बंधन होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरला 100% सुख देणं हे अपेक्षित असतं. 100% शारीरिक सुख जर तुमच्या पार्टनरला तुम्हाला द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फोर प्ले करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि 90% लोक मी जर माझ्या क्लिनिकमधून जे पेशंट ऑब्झर्व करतो त्यांना फोर प्लेबद्दल त्यांना माहिती नसते किंवा त्यांना उत्सुकता पण नसते, त्यांना घाई झालेली असते. आणि आपलं इरेक्शन झालं, इन्सर्ट केलं, मागं पुढे स्ट्रोकिंग केलं आणि इजॅक्युलेशन केलं की स्वतःचं तर सॅटिस्फॅक्शन करून घेतात, पण अशा वेळेला ते आपल्या पार्टनरचा अजिबात विचार करताना दिसून येत नाही. मग आता पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्हाला चांगला फोर प्ले कमीत कमी 15 ते 20 मिनटं करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये किसिंग आलं, बूब सकिंग आलं किंवा अजून बॉडी पार्टचं सकिंग आलं. ह्या सगळ्या गोष्टी करता करता शेवटी तुम्हाला क्लायटोरिस ग्रंथी जी असते, जी क्लायटोरिस ग्रंथी इथं असते, त्या क्लायटोरिस ग्रंथीला रब करणं किंवा त्या क्लायटोरिस ग्रंथीला चाटणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं तुमच्या पार्टनरची उत्सुकता एकदम शिगेला पोचते, टोकाला पोचते आणि त्याच्यामुळं त्यांना ऑर्गॅझम मिळण्यासाठी नक्कीच क्लायटोरिस ग्रंथीच्या स्टिम्युलेशनमुळे त्यांना मदत मिळते. पण 90% लोक हे क्लायटोरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करावं लागतं हे त्यांना माहीतच नसतं. आणि त्याच्यामुळं कितीही तुमचा संबंध, शारीरिक संबंध चालत असेल, 5 मिनटं चालेल, 10 मिनटं चालेल किंवा 20 मिनटं चालेल, तरी पण तुमची पार्टनर सॅटिस्फॅक्शन होत नाही. आणि मग तुम्ही माझ्याकडे येता, डॉक्टर साहेब माझं वीर्यपतन माझ्या पार्टनरच्या सॅटिस्फॅक्शन होण्याच्या अगोदरच घडतं आणि त्यासाठी तुम्ही उपचार करता. तर असं न करता जर तुम्हाला प्रॉपर ट्रिक जर वापरल्या आणि प्रॉपर फोरप्ले कसा करायचा यासाठी माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले किंवा चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून घेतलं तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या पार्टनरला फक्त आणि फक्त क्लायटोरिस ग्रंथीला चाटून पण नक्कीच 100% तिला सॅटिस्फॅक्शन देऊ शकता. आणि हे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अपेक्षित पण असतं. कारण की नंबरला काही महत्त्व नसतं. तुम्ही दिवसातून किती वेळ करताय, आठवड्यातून किती वेळ करताय, याच्यापेक्षा तुम्ही चांगलं प्रॉपर जर फोरप्ले करून प्रॉपर सॅटिस्फॅक्शन देऊन तुम्ही किती वेळ करताय याला खूप महत्त्व असतं. आणि इथंच तुम्ही नेमकं चुकत असतं. तर ही चूक सुधारण्यासाठी आजपासून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही चांगलं फोरप्लेला खूप जास्त महत्त्व द्या. इतकं चांगला फोरप्ले करसाल तितकी तुमच्या पार्टनरची तृप्ती चांगली होणार आहे. मग ती वारंवार तुम्हाला डिमांड करणार नाही आणि वारंवार तुम्हाला म्हणजे एक परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होणार नाही. तर काय होतं की आज जर तुमच्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अजून करायची इच्छा असते, तर तुम्हाला अशी म्हणजे दडपण येतं, भीती वाटते किंवा एक अँझायटी निर्माण होते. आणि त्याच्यामुळं परफॉर्मन्स अँझायटी निर्माण झाली तर नक्कीच तुम्हाला इरेक्शन प्रॉपर मिळत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही प्रॉपर समागम करू शकत नाही. तर हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला सांगू इच्छितो की प्रॉपर फोरप्ले करून क्लायटोरिस ग्रंथीबरोबर बोटानी किंवा होटानी किंवा जिभेनी त्याला बरोबर प्रॉपरली चोखून जर तुम्ही जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा समागम करत असाल, मला असं वाटतं की तिला 100% सॅटिस्फॅक्शन मिळण्याचे चान्सेस आणि ऑर्गॅझम येण्याचे चान्सेस असतात. आणि जोपर्यंत पार्टनरला तुम्ही ऑर्गॅझम प्रॉपर देत नाही तोपर्यंत तिचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. याप्रमाणे आपलं इजॅक्युलेशन झाल्यानंतर आपल्याला ऑर्गॅझम मिळतो, फील गुड एक फिलिंग येतं. त्याचप्रमाणे ऑर्गॅझम आल्यानंतर तिच्या पण योनी मार्गातून एक स्त्रव निर्माण होतो, स्त्रव एक सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळं तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं.
तर ह्या गोष्टी तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत बळकट होऊ शकतं आणि लाँग लास्टिंग राहू शकतं. तर असं जर काही तुमच्याबद्दल अजून काही याच्याबद्दल शंका गैरसमज काही असतील तर तुम्ही केव्हाही माझ्याशी व्हिडिओ कॉलवर जुळून माझ्याशी चर्चा करू शकता आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.